तीन यामध्ये भाग आहेत। एक, मला स्वतःला चांगल्या सवयी आणि चांगले संस्कार आहेत, त्यामुळे मी आर्थिकदृष्ट्या स्वतःही सक्षम आहे, मी बुद्धिवान आहे, कर्तृत्ववान आहे, मेहनती आहे, त्यामुळे माझ्याकडे पैसे मिळवण्याच्या अन्य मार्गाच्या अनेक गोष्टी आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी पैसा जरी कमवला कमी कमवला असाय, जो सरकारी अधिकारी म्हणून आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो तशा माध्यमातून मी पैसा मिळवलेला नाहीये। माझ्या पोस्टिंग सुद्धा तुम्ही बघितल्यानंतर लक्षात येईल की मी कशा स्वरूपाच्या पोस्टिंग केलेल्या आहे, पण मी माणसं जोडलेली आहेत। माझ्याकडे असंख्य कॉर्पोरेट ग्रुप्स आहेत, असंख्य सहकारी संस्था आहेत, असंख्य बँका आहेत, त्यांच्या माध्यमातून हे मी काम उभा केलेलं आहे आणि देणगी देण्यासाठी, मदत करण्यासाठी, सामाजिक काम करण्यासाठी, प्रेरणा देण्याचं उत्तम नेतृत्व कौशल्य माझ्यावरती आहे। देणगी देणाऱ्यांची संख्या कमी नाहीये, फक्त ती देणगी स्वीकारण्याचा हात विश्वासपूर्ण असावा लागतो। आपल्याला पैशाची कमी पडत नाहीये, माझ्याकडे मिळणारा प्रत्येक देणगीचा पैसा योग्य ठिकाणी पोहोचवण्याचे माझ्यामध्ये विश्वास आहे, म्हणून लोकांनी मला ते पैसे दिलेले आहेत आणि त्याच्यातून मी ते काम निर्माण केलेलं आहे। वैयक्तिक स्तरावरती सुद्धा मी माझी देणगी देत असतो। माझ्या गावामध्ये मी जे शिक्षण घेतलेलं आहे त्या गावामध्ये मी पाठीमागच्या वर्षी कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीच्या निमित्तानं मराठी शाळा असेल, हायस्कूल शाळा असेल, स्पर्धा परीक्षा केंद्र असेल, वाचनालय असेल, सामाजिक संस्था असतील, क्रीडा मंडळ असेल, तालीम असेल आणि गावातील सांस्कृतिक मंडळ असतील, त्या प्रत्येक मंडळांना मी देणगी दिलेली आहे। मी जास्त मोठी देणगी दिलेली आहे असं म्हणत नाहीये, पण इतरांना देणगी देण्यासाठी प्रेरित करण्याची क्षमता माझ्यामध्ये असल्यामुळे मी देणगी जास्त प्रमाणात जमा केली। तुम्हाला किती मताधिक्य प्राप्त होईल तुम्हाला या निवडणुकीमध्ये, मला असं वाटतं जिंकण्यासाठी? या निवडणुकीमध्ये निश्चित आमचा विजय होईल हे मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो। मी राजकीय विश्लेषक किंवा आकडेवारी सांगणारा व्यक्ती नाहीये, पण आमच्याकडे अनेक स्तरातील लोकांचा पाठिंबा आहे। दररोज आमच्याशी लोक येऊन संवाद साधतायत, संपूर्ण महाराष्ट्रातून लोकांचा फोन येतोय। नवी मुंबई मधील सुद्धा युवक अस्वस्थ आहेत, नागरिक अस्वस्थ आहेत, सुशिक्षित लोक अस्वस्थ आहेत, ते मेसेज करून, संवाद करून, भेटायला येऊन आम्हाला पाठिंबा व्यक्त करतायत। राजकीय पक्षातील दुसऱ्या फळीतील अनेक नेते कार्यकर्ते सुद्धा आमच्याशी संवाद साधतायत की 25 वर्ष आम्ही पक्षासाठी काम करतोय, पण आम्हाला न्याय मिळालेला नाही, आम्हाला आकर्षक आदर वाटावं असं नेतृत्व निर्माण झालेलं नाहीये आणि आम्ही तुमच्यासाठी काम करणार आहे। अनेक लोकांनी सांगितलेलं आहे, आम्ही स्टेटस जरी पक्षाचं ठेवत असेल, प्रचार जरी पक्षाचा करत असेल, तरी माझं आणि माझ्या संपर्कात असणाऱ्या लोकांचं मत हे तुमच्यासाठीच आहे। मी युवकांचा प्रतिनिधी आहे, महिला मुलींना माझ्या संपर्कामध्ये सुरक्षित वातावरण निर्माण करण्यामध्ये मी यशस्वी झालेला आहे। ज्येष्ठ नागरिकांकडे कोणीही जात नाहीये, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, त्या सर्व ज्येष्ठ नागरिकांशी मी संवाद साधलेला आहे। बुद्धिवादी वर्गांशी संवाद साधलेला आहे, मजूर, कष्टकरी, ऑटो रिक्षा चालवणारे, झोपडपट्टीतल्या लोकांशी सुद्धा मी जाऊन भेटलेला आहे, संवाद साधलेला आहे, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, बुद्धिवादी, नोकरदार वर्ग, पोलीस दल यांनी मला सगळ्यांनी जवळून बघितलंय, त्यामुळे सर्व स्तरातून मला पाठिंबा आहे। संपूर्ण महाराष्ट्रात जेवढी जेवढी मी माणसं जोडलेली आहे त्यांचं लक्ष पूर्ण नवी मुंबईमध्ये केंद्रित झालेलं आहे, त्यामुळं मला विजयाचा निश्चित आशावाद आहे। बेलापूर हा जो मतदारसंघ आहे हा खरं म्हणजे इथल्या आगरी कोळी कराडी यांच्या भूमीवर चा शहर वसलेलं आहे आणि तिथे जे उमेदवार आपल्या विरोधात आहेत त्याच्यामध्ये देखील त्या समाजाचे उमेदवार आहेत, म्हणजे मंदाताई म्हात्रे असतील, तिथे संदीप नाईक असतील, मंदाताई म्हात्रे तिथे सिटिंग MLA, तिथे माजी खासदार संदीप नाईक हे आहेत। तुम्हाला काय वाटतं भूमिपुत्रांचे प्रश्न हे लोक यशस्वीपणे मिटवू शकले का किंवा त्यांना न्याय देऊ शकले का? जर तसं असेल मग तो समाज देखील खूप मोठ्या प्रमाणात आणि शहरी लोक साधारणतः मतदाराला उतरतात ना, तर हीच वाईट परिस्थिती असते। मग या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? दोन भाग आहेत यामध्ये। एक पहिला भाग आहे जे मतदान करणारे लोक आहेत आणि त्यामध्ये तुम्ही सांगितलं की स्थानिक लोक किंवा भूमिपत्र, भूमिपत्रांमध्ये सुद्धा प्रस्थापित आणि सर्वसामान्य असा दोन भाग आहे। सर्वसामान्य लोकांना या नवी मुंबई शहराच्या विकासातून, नेत्यांच्या झालेल्या विकासातून काहीही मिळालेलं नाहीये, त्यांची फक्त उपासमार झालेली आहे, त्यांना त्रास सहन करावा लागलेला आहे, त्यांना अडचणींचा सामना करावा लागलेला आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, सकाळी उठल्यानंतर चांगली बॉडी असणारे, चांगले दिसणारे तरुण हातामध्ये झाडू घेऊन रस्ता साफ करत असतात। महानगरपालिकेमध्ये शिपाई, क्लार्क, पाणी खात्यामध्ये नोकरी करण्यासाठी धडपडत असतात, ते सुद्धा
पैसे भरून त्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत। या नेत्यांनी किंवा प्रस्थापित लोकांनी त्यांना नोकऱ्या दिलेल्या नाहीयेत। सर्वसामान्य नागरिकांना अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न मी जवळून बघितलेले आहेत, त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि त्यांना सुद्धा असा खंबीर नेतृत्वाची गरज आहे, म्हणून त्यांनी सुद्धा आम्हाला भेटून पाठिंबा दिलेला आहे। राजकारणामधल्या काही गोष्टींमुळे ते समोर येत नसतील तरी सुशिक्षित जे गाववाले आहेत, स्थानिक लोक आहेत, त्यांनी आमच्या सोबत येण्याची भूमिका घेतलेली आहे। पण जे दुसऱ्या स्तरावरचे सर्वसामान्य लोक आहेत ते अंतर्गत आम्हाला सपोर्ट करणार आहेत। तर आपल्या प्राथमिक आराखड्यात जर बघितलं तर युवा सबलीकरणाला आपण सर्वात महत्त्व दिलेलं आहे आणि विशेष म्हणजे प्रस्तावित नेते हे युवकांच्या नशामुक्तीत कमी पडलेत का आणि पोलीस प्रशासनापासून आपण अलिप्त झाले तर अलिप्त होऊन नशामुक्तीकडं आपण कशा युवकांना नेणार, काय सांगायचं? शिक्षण आणि युवा विकास ही माझी पहिली प्राथमिकता आहे, कारण की 25 वर्ष शिक्षण घेण्यामध्ये जात असतात आणि 25 वर्ष घेतलेल्या शिक्षणावरती उर्वरित जीवन अवलंबून असतं। जे आपण शिक्षण घेतो त्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊन आपण काम करत असतो, त्यामुळे शिक्षण हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे। आणि शिक्षणाबरोबर युवक जर चांगला शिक्षित असेल, चांगल्या सवयी संस्कार असतील तर ज्या क्षेत्रामध्ये तो जाणार आहे त्या क्षेत्रामध्ये तो उच्च दर्जाचं काम नक्कीच करणार आहे। पण मुंबई शहराच्या बाजूला असलेल्या नवी मुंबई शहरामध्ये मनोरंजनाच्या गोष्टी मोठ्या प्रमाणावरती चालतात, प्रबोधन प्रशिक्षण आणि शिक्षणाच्या गोष्टी या कमी प्रमाणामध्ये चालतात आणि इथे शिक्षणाचं हब असल्यामुळे संपूर्ण जो बेकायदेशीर प्रकारचा अंमली पदार्थांचा जो व्यापार आहे आणि वेगवेगळे अन्य नशिले पदार्थांचा जो व्यापार आहे तो या नवी मुंबई शहरातल्या शिक्षण क्षेत्राला समोर ठेवून त्याला टार्गेटेड करून इथे तो बोकाळला जातोय। त्यामुळे त्याच्यावरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे, कारण की युवा पिढी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कुटुंबापासून सर्वांचंच भविष्य आहे, त्यामुळे त्याच्यावरती काम करण्याला माझं प्रमुख प्राधान्य आहे। सर, या ठिकाणी तुम्ही पोलीस अधिकारी होता, उच्च शिक्षित आहात आणि राजकारणावरती बघायला जे आज राजकारणी जे उमेदवार आहेत त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झालेले असतात। तुम्ही 10 वर्ष सेवा केलेली असताना तुमच्या समोर एखादा जर राजकीय व्यक्ती आली तर तुम्ही एक समाज परिवर्तन, तुमच्या मनाने समाज परिवर्तनाचा एक भाग आहे, हे जेव्हा तुमच्या समोर यायचे तेव्हा तुमच्या मनाला काय वाटायचं? आज तेच तुमच्या समोर उमेदवार म्हणून उभे आहेत, म्हणजे काटेकी टक्कर ज्याला म्हणतो ते समोर नाही। राजकीय नेते किंवा व्यक्ती मला ज्या वेळेला भेटतात त्यावेळेला माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी कोणत्याही प्रकारचा आकस नाहीये, कारण की तो व्यवस्थेतील दोषाचा भाग आहे। अनेक लोकांना चांगलं काम करायचं आहे, त्यांना सुद्धा बॅनर लावायचे नाहीये, त्यांना सुद्धा जुन्या पारंपरिक पद्धतीचा प्रचार करायचा नाहीये, त्यांना सुद्धा पैसे गोळा करून कुणाला देण्याची इच्छा नाहीये, पण व्यवस्थेचा भाग म्हणून त्यांना या गोष्टी कराव्या लागतात। सगळ्यात महत्त्वाचा दोष कुणाचा आहे तर त्यांच्याकडे बघणाऱ्या नेतृत्वाचा आहे, बुद्धिवादी लोकांचा आहे आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत आपण नेतृत्व आणि बुद्धिवादी लोक विचार पोचवण्यामध्ये कमी पडलेले आहे, त्यामुळे मजबुरी म्हणून त्यांना ते काम करावं लागतं। त्यामुळे मी त्यांच्याकडे कोणत्याही वेगळ्या दृष्टिकोनातून बघत नाहीये। सर्व राजकीय पक्षातील दुसऱ्या स्तरावरच्या जी नेते मंडळी आहेत त्यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत, मैत्रीपूर्ण संबंध आहेत। निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर सुद्धा अनेक वेळा त्यांच्याशी संवाद झालेला आहे आणि राजकीय पक्षातील नेते कार्यकर्ते सुद्धा शेवटच्या क्षणाला मला समर्थन करतील याच्यावरती मला विश्वास आहे। तुम्ही कोणाला समर्थन करा नंतर विजय झाल्यानंतर? विजय झाल्यानंतर समर्थन करणे हा राजकीय व्यवस्थेचा भाग आहे। तिथे आपल्याला कोणाला तरी अपक्ष उमेदवाराला समर्थन हे करावं लागतं, पण ते समर्थन जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठीच असेल आणि जनतेला उत्तरदायी मी असल्यामुळे समर्थन जरी दिलं तरी जनतेचे प्रश्न सोडवणे हाच सर्वात मोठी बांधिलकी आहे। सर, सगळ्यात बघताय तुम्ही, तुम्हाला का वाटतं की विचाराची लढाई ही आमदारच होऊन सोडवली जाऊ शकते? माझ्या जीवनाच्या प्रक्रियेचा विचार मी तुम्हाला सांगेन। मी शिक्षण आणि सामाजिक कार्य केलेलं आहे, वैद्यकीय क्षेत्राचं शिक्षण घेऊन वैद्यकीय सेवा आणि सामाजिक कार्य केलेलं आहे। त्यानंतरचा सर्वोत्तम पर्याय म्हणून मी प्रशासनामध्ये आलेला आहे आणि प्रशासनानंतर मी तुम्हाला सांगितलं की मला देशाची कायदा निर्मिती आणि धोरण निर्मितीमध्ये काम करायचं आहे आणि ते काम करण्यासाठी आपल्याला विधानमंडळामध्ये किंवा संसदेमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाहीये। आणि माझ्याकडे स्वतःकडे इलेक्टिव्ह मेरिट आहे, नेतृत्व गुण आहे, संघटन कौशल्य आहे आणि एक निश्चित विचार योजना आहे आणि दीर्घकालीन काम करण्याची माझी क्षमता आहे, कारण की मी
सर्वात तरुण उमेदवार असल्यामुळे मला भविष्य खूप मोठं आहे. त्यामुळे मी आतापासून सुरुवात केल्यानंतर येणाऱ्या 25 वर्षामध्ये दीर्घकालीन काम करू शकतो. त्यामुळे मी राजकीय क्षेत्रामध्ये पूर्ण विचारपूर्वक आलेलो आहे. सर आपल्या पुढे 2 बलाढ्य उमेदवार आहेत, त्यांच्या पुढे आपलं आव्हान कसं असणार आहे? बलाढ्य हे तुमच्यासाठी असतील, माझ्यासाठी कोणीही बलाढ्य नाहीये. कारण की माझी लढाई ही माझ्याशी आहे आणि मला माझ्या क्षमतांवरती पूर्ण विश्वास आहे. आणि बलाढ्य कोण आहे हे जनता ठरवणार असते. पाठीमागचा इतिहास आपल्याला लक्षात घेऊन चालणार नाहीये. प्रत्येक खेळ हा नव्याने खेळला जातो. सचिन तेंडुलकरने 100 जरी शतके केली तरी पुन्हा नवीन सामन्यामध्ये त्याला 1 धावेपासूनच सुरुवात करावी लागते. आपल्याला ही निवडणूक अतिशय अनुकूल आहे. लोकांनाच बदल पाहिजे, लोकांनाच चांगलं नेतृत्व पाहिजे, लोकांना सर्वसामान्यांचा प्रतिनिधी पाहिजे आणि लोकांना तरुण, उच्च शिक्षित, प्रशासनाचा अनुभव असलेला, जनतेचे प्रश्नांचा अनुभव असलेला आणि ती सोडवण्याची क्षमता असलेल्या नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळं तुम्हाला मी सांगेन, मी सगळ्यात जास्त बलाढ्य आहे. तो अहंकार नाही होणार, पण जी पात्रता लागते ती पात्रता मी पूर्ण केलेली आहे. आता निवडणूक व्यवस्थापन आणि कौशल्याचा जो भाग आहे तो 10 दिवसामध्ये आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही मला बलाढ्य बनवणार आहात. जर तुम्ही खऱ्या अर्थानं जागरूक आणि जबाबदार नागरिक असाल, नवी मुंबईकर असाल, तर प्रत्येक व्यक्ती मला बलाढ्य बनवण्यासाठी योगदान देणार आहे. आणि ज्या वेळेला प्रत्येक व्यक्ती असं ठरवतो त्यावेळेला नक्कीच ते एक सर्वसामान्य व्यक्तीला सुद्धा बलाढ्य बनवू शकतात. सर आपलं मतदान कुठे आहे? बेलापूर विधानसभेमध्ये आहे का इतर विधानसभेमध्ये आहे? माझं मतदान यापूर्वी 3 ठिकाणी होतं. पहिलं सांगली जिल्ह्यामध्ये माझं मतदान होतं, माझं मूळ गाव. तिथून मी माझं मतदान कॅन्सल करून नंतर खारघर या ठिकाणी माझं मतदान केलेलं आहे आणि तिथून माझं मतदान हे करून आता मी बेलापूर या ठिकाणी 1 वर्षापासून वास्तव्य करतो. त्यामुळे बेलापूर गावामध्ये विद्याप्रसारक शाळेमध्ये मी माझं मतदान नोंदणीकृत केलेलं आहे. सर आता तुमच्या पक्षाचं चिन्ह ॲपल आहे, बरोबर? तर सर्वसामान्य माणसाला खायचा ॲपल पण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातला ॲपल दोन्ही परवडत नाही. तुमचा ॲपल कसा परवडू शकतो? त्यामुळेच तर आपण तिसरा पर्याय घेऊन आलेला आहे की हे सर्वसामान्य लोकांचं ॲपल आहे. सर तुमची विचारधारा पाहता उद्या जर एखाद्या पक्षाने तुम्हाला ऑफर दिली बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आपण हे परिचय पत्र किती वेळा लोकांपर्यंत पोहोचले? 10 दिवस लास्ट. हे यापूर्वीच अगोदरच 2 वर्षापासून लोकांपर्यंत हे परिचय पत्रक गेलेलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून गेलेलं आहे. लोकांशी मी संवाद साधलेला आहे, त्या माध्यमातून गेलेला आहे. आणि आता निवडणूक व्यवस्थापनाच्या या 10 दिवसाच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा अजून 2-3 वेळा ते लोकांपर्यंत जाणार आहे.